घड्याळ, कमळ आणि धनुष्य त्या लोकांना सुद्धा ते सांगतायत की हे घ्यायचं नाही, ते बाजूला टाका आणि हे नानाने दिले हे ठेवा. अशा पद्धतीनं हा प्रचार 2-4 दिवसाच्या प्रचार कालावधीमध्ये सुरू आहे. आज मी माझ्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी ज्या नवीन पॉम्पलेट मी काढलेले आहेत त्यामध्ये आमच्या तिघांचं फोटो आणि चिन्ह आहे. हे घेऊन मी कारखाना परिसरात गेलो होतो. माझ्यासोबत माझे 4च कार्यकर्ते होते मिळून, तेही अल्पसंख्याक आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला अडवलं गेलं, या ठिकाणी कुठेही फिरलास तर हातपाय मोडील, तुझं घर जाळेन, अशा भाषा त्यांच्याकडून आली. मी लगेच माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या पार्टीतल्या लोकांना फोन केला. सगळेजण एकत्रित झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या समोर मला जातीयवाचक शिवीगाळ झाली सगळ्यांच्या समोर. आज संविधान दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आपल्याला दिलेली, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 75 वर्ष उलटली तरी सुद्धा आज या ठिकाणी बिहारपेक्षा ही वाईट अवस्था या शहरामध्ये की कुणामुळे आहे हे सगळी तुम्ही जाणताय. माझ्या पाठीमागं कोण जरी नसलं तरी या शहरातील जनता आहे, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितोय. मी मुस्लिम आहे म्हणून जर माझ्यावर अन्याय अत्याचार होणार असेल तर निश्चितपणाने इथली जनता यांच्या पार्टीला पण धडा शिकवेल, मतदानाच्या रूपानं यांची दहशत मोडून काढेल हा मला विश्वास आहे. आणि जोपर्यंत या ज्यांनी माझ्यावर अन्याय केलाय, मला दहशत माझ्यावर निर्माण केलेली आहे, माझ्या आज फॅमिलीवर पर्यंत पोहोचलेले आहेत की माझं घर जाळीन, मला उद्ध्वस्त करीन, निवडणूक झाल्यावर तुला सोडणार नाही, हातीचं वल्गना केलेल्या, जीवे मारण्याच्या मला धमक्या दिलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत ह्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी आता निवडणूक वगैरे सगळं बाजूला ठेवून आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यासमोर मी उपोषणाला बसतोय. जोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण करणार आहे, एवढंच मी सांगतो. कारण मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. मला माझ्या पाठीशी कुणी नसलं तरी या शहरातील जनता माझ्या पाठीशी आहे, माझी पार्टी माझ्या पाठीशी आहे आणि हेच माझे मायबाप आहेत. एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो प्रकार झाला आणि विरोधी उमेदवारांनी जो ड्रामा केला, खरं तर तो उमेदवार कोणातरी सुपारी घेऊन माझ्या प्रभागात उभा राहिलेला आहे. कारण त्यानं प्रत्येक वेळी आंदोलने केली, सुपारी घेऊन आंदोलने केलेली आहेत. तो माझ्या प्रभागात एक पत्रक घेऊन फिरत, एक पुस्तिका घेऊन फिरत होता, पोस्टमार्टम. त्या पोस्टमार्टममध्ये एक जुनं कात्रण, कोविड काळातील माझा एक फोटो असणारं कात्रण घेऊन ती पुस्तिका त्यांनी छापलेलं आहे. ती पुस्तिका राजारामनगरमध्ये वाटत होता. तिथून माझ्या घराच्या एक 100 फूट अंतरावरच होता. तिथून माझा पुतण्यावर 4-5 कार्यकर्ते माझे प्रचारासाठी बाहेर फिरत असताना त्यांना तो समोर आला आणि ते पत्रक त्यांनी त्यांच्या हातात बघितल्यानंतर ती पत्रक बघितलं, पुस्तिका, आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की शकील भैया तुम्ही ही पुस्तिका काय वाटू नका, ह्याच्यात हे फोटो टाकले ते अपार्य म्हणजे त्याच्यावर आक्षेप आहेत, हे असलं देणं चुकीचं आहे, आचारसंहितेचा भंग आहे आणि तुम्ही हे काही देऊ नका. तेवढं बोलत ते तिथं थांबले. तेवढ्या शकील सय्यदने कोणाला तर फोन केला. तेवढ्यात एक 5 ते 10 मिनिटात त्या ठिकाणी चिमण डांगे, आनंदराव पवार, केदार पाटील त्या ठिकाणी आले. मग त्याला का अडवलं अशी बाचाबाची चालू झाली त्यांच्यात. तेवढ्यात मला एक फोन आला माझ्या कार्यकर्त्याचा, नाना असं असं तुमच्या घरापाशी सगळे आले तर एकमेकाच्या अंगावर निघाले तर एकमेकाला दमदाटी द्यायला लागले. त्या ठिकाणी मी आलो. त्यावेळी आनंदराव पवार, ती दिलीप मोरे म्हणून माझ्या कार्यकर्त्याला शिवीगाळी करत होता, तुला ठेवतो, मी कोण आहे माहिती आहे का, तुझे हातपाय मोडतो, तुला जीवन ठेवत नाही, ते आम्ही पुस्तिका वाटेल अगर काही करेल तू विचारणार कोण, असं होऊन त्यांचा वाद चालू होता. मी आल्यावर ते थांबवलं. थोडीशी इकडं तिकडं ढकलाढकली झाली. ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आणि मी कार्यकर्त्याला सांगून घरी पाठवून दिलं. एवढं झाल्यानंतर तिने, आता मी व्हॉट्सअपवर ही बरेचसे व्हिडिओ आले, तिने बरेचसे आंदोलनं, जो माझ्यासमोर जो उभा राहिलेला उमेदवार आहे रडून बिडून दंगा करून नाटकी काहीतरी झालंय आणि बाकीचे जे विरोधक आहेत त्यांचा एकच अजेंडा आहे की उमेदवाराला बदनाम करायचं, पक्षाला बदनाम करायचं, व्यक्तिगत आरोप करायचे आणि निवडणुकीला सामोरं जायचं. त्यांच्याकडे कोणतंही विजन नाही, कोणतंही काम नाही, त्यांच्याकडे कोणताही विचार नाही, फक्त व्यक्तिगत आरोपावर जायचं आणि ही निवडणूक जिंकायची. असं होणार नाही. सर्वसामान्य जनता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी आहे. आमचा नगराध्यक्ष आणि 30च्या 30 उमेदवार आज या उरणईश्वरच्या निवडणुकीत निवडून येणार आहेत.
त्यामुळे त्यांच्या पायाची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिची मी एक निवडणूक आयोगाकडे एक तक्रारी दाखल केलेली आहे की जी केस नील झाली असताना कोर्टच म्हणतंय की ही खोटी केस होती आणि या केसमध्ये कुणालाही दोषी धरता येणार नाही आणि सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे. अशा केसची पुस्तिका काढून ही पुस्तिका काढून फोटो टाकून माझी इमेज आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या माझ्या कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका देऊ नका एवढीच विनंती केली. त्याच्यावरून तिने वेगळा ड्रामा उभा करून ही निवडणूक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जोपर्यंत तुम्हाला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण बसलं, त्याच्या पुढचं तुमचं काय पाऊल असतं? नाही, अटक करायचा ना गुन्हा माझ्या नोंद कराय मी केलेलंच काय नाही तर विशेष काय येतो. पण ते आता बसलेत ना उपोषणला. नाही, ह्या खोट्या तक्रारी करणं त्यांचा धंदाच आहे. हो, एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला बदनाम करायचं आणि आपली पोळी भास्तिका बांधायचं. नाही, गुन्हा दाखल कराय मी काय केलं ही तिने सांगावं ना आधी. तुमचं काय आता पाऊल असेल पुढचं? नाही, पाऊल असं आहे काय, एक तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ऑलरेडी मी त्यांच्यावर आचारसंहितेचा भंगचा गुन्हा दाखल करतोय आणि माझ्या कार्यकर्त्याला दमदाटी केली, अट्रॉसिटीची केस आहे, त्याला जातीवाचक शिव्या दिल्या, ही मीच आज दाखल करायला निघाले कोर्ट आपल्या पोलीस स्टेशनला. मी ऑलरेडी निवडणूक आयोगाला दाखल केलेली तिची पोच माझ्याकडे आहे. त्यामुळे खोट्या तक्रार द्यायला आधी तुम्ही तिथं येऊन दमदाटी केली. तिथं असणारे पोलीस यंत्रणा तिथं मी जायच्या अगोदर होती. म्हणजे ज्यावेळी माझे कार्यकर्ते आनंदराव पवार, चिमण डांगे, केदार पाटील तिथं पोहोचले होते त्यावेळी पोलीस यंत्रणा तिथं होती ऑलरेडी आणि त्याच्यानंतर मी तिथं गेलोय. पण मी तिथं काही चुकीचं केलं हे पोलीस यंत्रणा सांगेल ना. तर मी तिथं चुकीचं काही केलेलं नाही. ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या करू नका एवढ्याच माझ्या कार्यकर्त्यांनी त्याने विनंती केली. ती विनंती करत असताना हे बहादर तिकडनं 50 कार्यकर्ते घेऊन गाडी घेऊन आले आणि तिथं दंगा केला तिने. उलट त्याच्या FIR दाखल व्हायला पाहिजे. उलट तिथले स्थानिक कॉन्स्टेबल आहेत त्यांनी जर व्हिडिओ केला असेल तर त्याच्यात आलेला आहे त्यांचे फोटो कोण आहे काय आहे. तर मी माहिती घेऊन नावं सांगतो की त्या अधिकाऱ्याने विचारा ना आधी दंगा कोणाचा चालू होता आणि मी कधी आलो तिथे.